नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय मराठी मसाला. जय महाराष्ट्र मुंबईमधून सगळ्यात मोठी बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणातील आपली सगळ्यात मोठी घडामोड. भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेनेला पहिला मोठा झटका. आणि या गाडीच्या या बातमीने महाराष्ट्राचं संपूर्णपणे एका बाजूला फिरले असून शिंदे गडाची उलटी गिनती होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र. एवढ्या आमदारांनी आता घेतलाय सगळ्यात मोठा निर्णय. तर राज्याच्या राजकारणात आमदारांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात साथ सोडणं पहिलाच निर्णय. मित्रांनो, सविस्तरपणे जाणून घेऊया. उद्धव ठाकरेंच्या नंतर पुन्हा एकदा पहिला आणि दुसरा सगळ्यात मोठा राजकीय भूकंप. या भूकंपामध्ये शिंदे सेना पालापाचोळा होणार. मित्रांनो, नेमकी काय आहे बातमी ती आता आपण जाणून घेऊया. महाराष्ट्राचं राजकारण अवघ्या 10 वर्षांमध्ये फिरले आहे. तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला. मित्रांनो, सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागले आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागला आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला, तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला. आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी खबर बात म्हणजे मित्रांनो, नेमके काय घडले, राज्याचे राजकारण आता का फिरू लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला. मित्रांनो, सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागले आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागलं आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला, तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला. आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी खबर बात म्हणजे मित्रांनो, नेमके काय घडले, राज्याचे राजकारण आता का फिरू लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला. मित्रांनो, सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागले आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागला आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला, तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला. आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी खबर बात म्हणजे मित्रांनो, नेमके काय घडले, राज्याचे राजकारण आता का फिरू लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला. मित्रांनो, सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागले आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागला आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला, तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला. आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी खबर बात म्हणजे मित्रांनो, नेमके काय घडले, राज्याचे राजकारण आता का फिरू लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला. मित्रांनो, सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागले आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागला आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला, तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला. आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली
मिळालेली सगळ्यात मोठी खबर म्हणजे मित्रांनो नेमकी काय घडले, राज्याचे राजकारण आता का फिरू लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला. मित्रांनो सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागलं आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला. आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी खबर म्हणजे मित्रांनो नेमके काय घडले, राज्याचे राजकारण आता का फिरू लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला. मित्रांनो सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागलं आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला. आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी खबर म्हणजे मित्रांनो नेमके काय घडले, राज्याचे राजकारण आता का फिरू लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला. मित्रांनो सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागलं आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला. आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी खबर म्हणजे मित्रांनो नेमकी काय घडले, राज्याचे राजकारण आता का फिरू लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला. मित्रांनो सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागलं आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला. आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी खबर म्हणजे मित्रांनो नेमकी काय घडले, राज्याचे राजकारण आता का फिरू लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला. मित्रांनो सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागलं आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला. आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी खबर म्हणजे मित्रांनो नेमकी काय घडले, राज्याचे राजकारण आता का फिरू लागले. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला. मित्रांनो सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागलं आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला.
आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी खबरबात म्हणजे मित्रांनो, नेमकी काय घडले? राज्याचं राजकारण आता का फिरू लागले? मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती शिंदे सेनेला तगडा झटका. कोणकोणते आमदार, कोणकोणते मंत्री आता लागलेत गळाला? मित्रांनो, सविस्तरपणे आता आपण बातमी पाहूया. या घडीची सगळ्यात मोठी घडामोड. मित्रांनो, सध्या राज्याच्या राजकारणामध्ये अतिशय वेगवान घडामोडी घडू लागल्या आहेत. या घडामोडी घडत असतानाच महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा एकदा 360 डिग्री सेल्सिअसमध्ये ठाकरेंच्या भोवती फिरू लागला आहे. याचा फटका पहिल्यांदा भाजपला, तर दुसरा आतापर्यंतच्या राजकारणातील सगळ्यात मोठा पहिला झटका बसतोय शिंदे सेनेला. आमदार पळून जाणारे गोष्ट वेगळी, परंतु आमदार स्वतःहून सोडून जाणं हे त्या पक्षाचं अपयश म्हणावं लागेल. आणि अशीच आपल्याला मिळालेली सगळ्यात मोठी खबरबात